गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आता रोटी घाटात आहे। या रोटी घाटामध्ये एक 5 वर्षाचा मुलगा जो आहे तो हरवलेला होता। या ठिकाणी पोलिसांच्या स्वाधीन काही नागरिकांनी केल्यानंतर पोलिसांनी या मुलाचा पालकाचा शोध लावलेला। आपण जर पाहिलं तर हा 5 वर्षाचा मुलगा त्याच्या वडिलांबरोबर आलेला होता, मात्र या रोटी घाटाच्या दरम्यान तो हरवलेला होता आणि पोलिसांना काही व्यक्तींनी जे आहे ते सांगितलं की हा हरवलेला आहे। सार्थक नटू तांबे असं या मुलाचं नाव आहे। त्याचे वडील देखील आता पोलिसांनी त्यांच्या सुपूर्द केलेला। आपल्या बरोबर पोलीस आहेत। काय नेमकं हा मुलगा कुठं तुम्हाला सापडला? घाटामध्ये रडत होता, काही वारकऱ्यांनी आणून दिला, हरवलेला आहे। तर नंतर चौकशी केली, कुठला काही त्याला थोडं बोलता येते, नाव सांगितलं। नंतर कुठलं विचारलं तर पाठक, आम्ही विचारलं इथलं पाठकचं कोण आहे का काय, पाठकची काही लोक भेटली। त्यानंतर त्या वडिलांचा नंबर घेतला, वडिलांना फोन करून बोलून घेऊन त्यांच्या पाठक दिलेला। तुमचा मुलगा तुम्ही आणलेला होता, हरवलेला होता, काय पाहुणा होत्या नेमकं? काय म्हणलं आता सापडायचं नाही लगेच, सापडणार नाही लगेच। कुठं शोध घेतला की पुढे गेलो, पुन्हा मागे आलो। हो, आता सापडलेला आहे, पोलिसांनी तुमच्या स्वाधीन केलाय, काय पाहुणा आहे ते? मग चांगलं झालं, चांगलं झालं। खरं काळजी घेणं महत्वाचं। आपण जर पाहिलं तर या पालख्यांमध्ये आहे जे मोठ्या संख्येने वारकरी जे आहे ते दाखल होत असतात। खऱ्या अर्थाने लहान मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे, नाहीतर अशा पद्धतीने लहान मुले जे आहेत ते हरवले जातात। यामुळे पालकांनी जे आहे ते येताना आपल्या लहान मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।